जय शिवराय. महाविस्तार AI ॲप नसेल तर खरंच PM किसानचा हप्ता मिळणार नाही का? हां, याचा आणि अर्थार्थी पीएम किसानचा कुठलाही संबंध नाही. मग हे ॲप नक्की कशासाठी आहे आणि त्याचे फायदे काय आहेत? पिकावरचा रोग लगेच ओळखा, खतांची माहिती मिळवा, सरकारी योजनांसाठी अर्ज करा, म्हणजे सगळे एकाच ठिकाणी. आणि हे ॲप वापरायचं कसं? अगदी सोपं आहे. तर आजच्या भागात आपण महाविस्तार AI या सरकारी ॲप्लिकेशनबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. ते बंधनकारक आहे की नाही, याचे शेतकऱ्याला काय फायदे आहेत आणि हो, ते वापरायचं कसं यावर आपण सविस्तर चर्चा करू. आणि अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला हवी असेल तर आपला महायोजना चॅनल लगेच सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मध्येच आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहोत जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. चला तर मग सुरू करूयात. आज सकाळीच आपल्या एका शेतकरी बांधवाचा मेसेज आला. ते म्हणत होते की कृषी अधिकाऱ्यांकडून त्यांना एक मेसेज आलाय की महाविस्तार AI ॲप असेल तरच म्हणे PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार. यात कितपत तथ्य आहे? हे ॲप नेमकं आहे तरी काय? खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय. आता कसं आहे ना, सध्या शेती क्षेत्रात AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातनं एक डिजिटल क्रांती घडतीये. माझ्या अनुभवातून सांगतो, कमी खर्चात जास्त उत्पादन कसं घ्यायचं यासाठी वेगवेगळे प्रयोग होत आहेत. महाविस्तार AI ॲप हा त्याचाच एक भाग आहे. शेतकऱ्यांना पिकांवरचे रोग, खतं, हवामान या सगळ्याची शास्त्रीय माहिती मिळावी हा याचा मुख्य उद्देश आहे. भारी. म्हणजे हे एक प्रकारे शेतकऱ्यांसाठी डॉक्टरसारखं झालं. पण हे ॲप इन्स्टॉल कसं करायचं आणि वापरायचं कसं हे जरा सोप्या भाषेत सांगा ना. हो, नक्कीच. चला सविस्तर बघूया. मी एक चेकलिस्टच देतो, म्हणजे एकदम सोपं जाईल. उत्तम. सगळ्यात पहिलं ॲप शोधा. तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवर जा आणि AI महाविस्तार असं सर्च करा. AI महाविस्तार. बरं. हो. दुसरं, ते डाउनलोड करा. हे फक्त 20.10 MBचं छोटंसं ॲप आहे, ते इन्स्टॉल करून घ्या. अच्छा. तिसरं, नोंदणी करा. ॲप उघडल्यावर नोंदणी करण्यासाठी क्लिक करा असं दिसेल. तिथे तुमचा शेतकरी ID म्हणजे फार्मर ID निवडा. मग चौथा टप्पा, OTP मिळवा. तुमचा शेतकरी ID नंबर टाका आणि OTP मागवा वर क्लिक करा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल. आणि तो OTP टाकायचा. अगदी. तो OTP टाकून व्हेरीफाय करायचं. ही झाली 5वी पायरी. आणि शेवटचं 6वं म्हणजे परवानग्या द्या. यानंतर ॲप नेटवर्क, ऑडिओ, फोटोसाठी काही परवानग्या मागेल, त्या द्या. झालं, तुमचं नाव आपोआप ॲपमध्ये दिसेल. आणि एक गंमत सांगतो, हे ॲप फक्त 20 MBचं आहे, म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये जास्त जागा पण खाणार नाही. एक छोटा क्विक फॅक्ट आहे हा. वा, छान माहिती दिलीत. म्हणजे प्रक्रिया एकदम सोपी आहे. आता हे ॲप सुरू झाल्यावर यात शेतकऱ्यांच्या कामाचा काय काय आहे, याचे फायदे काय? हां, यात खूप जबरदस्त फीचर्स आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कीड आणि रोग ओळखणे. समजा तुमच्या भेंडीच्या किंवा कुठल्याही पिकावर कीड पडली तर कीड, रोग ओळखा यावर क्लिक करायचं. अच्छा. पिकाचं नाव आणि पेरणीची तारीख टाका. किडलेल्या भागाचा फोटो काढा किंवा गॅलरीतून अपलोड करा. ॲप तुम्हाला त्यावर सगळी माहिती देईल. अरे वा. दुसरं म्हणजे पीक सल्ला. तुम्ही कोणतं पीक घेत आहात ते निवडा, म्हणजे तणधान्य, कडधान्य, भाजीपाला काही. पेरणीची तारीख टाका. मग तुम्हाला वेळोवेळी खतं, औषधं याबद्दल योग्य सल्ले मिळत राहतील. म्हणजे आपल्याला काही लक्षात ठेवायची गरज नाही, ॲपच आठवण करून देणार. अगदी. आणि तिसरं आणि सगळ्यात भारी वैशिष्ट्य म्हणजे सरकारी योजनांना थेट लिंक. हो का? ते कसं? म्हणजे बघा, तुम्हाला महाडीबीटीवरून कृषी अवजारं, सिंचन साधने किंवा सौर कुंपण यांसारख्या योजनांसाठी अर्ज करायचा असेल, हो. तर त्याची थेट लिंक इथेच उपलब्ध आहे. कुठे दुसरीकडे जायची गरज नाही. जबरदस्त. इतकंच नाही, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजे पोकरा, त्या योजनेसाठी सुद्धा तुम्ही थेट या ॲपवरून अर्ज करू शकता. वा, म्हणजे एकाच ठिकाणी सगळं काही. हो. आणि इतर सुविधा पण आहेत. तुमच्या जवळची गोदामं म्हणजे वेअरहाऊस कुठे आहेत, तिथे किती जागा शिल्लक आहे आणि त्यांचे संपर्क क्रमांक सगळं दिसतं. काय सांगताय? हो. अजून एक क्विक फॅक्ट म्हणजे जवळच्या अवजार बँकांची म्हणजे टूल बँकची माहिती आणि त्यांचे फोन नंबर सुद्धा मिळतात. अरे वा, म्हणजे एका दगडात अनेक पक्षी मारण्यासारखं आहे हे. बाजारभाव, माती परीक्षण पत्रिका आणि हवामानानुसार शेती कशी करावी ही माहिती पण यात आहे का? हो, अगदी बरोबर. मृदा आरोग्य पत्रिका, खतमात्रा गुणक आणि हवामानास अनुकूल शेती पद्धती यांसारख्या अनेक गोष्टी यात आहेत.
हे एक परिपूर्ण पॅकेज आहे. 1 मिनिट, तुमच्या गावात अवजार बँक आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. अशीच सरकारच्या योजनांची माहिती सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आपलं महायोजना चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. ठीक आहे, फायदे तर भरपूर आहेत, पण आता मूळ प्रश्नाकडे येऊया. तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणतात, तसं काही शेतकऱ्यांना वाटतंय की हे ॲप बंधनकारक केलंय. खरंच हे ॲप इन्स्टॉल नाही केलं तर PM किसानचा हप्ता थांबणार आहे का? हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. माझ्या अनुभवातून स्पष्ट सांगतो, महाविस्तार AI ॲपचा आणि PM किसानच्या हप्त्याचा काही संबंध नाही. अच्छा, ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही किंवा जे वापरू शकत नाहीत, त्यांना काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. त्यांचा हप्ता मिळणार आहे. मग हे बंधनकारक असल्याच्या बातम्या का पसरवल्या जात आहेत? याला बंधन म्हणण्याऐवजी आवश्यकता म्हटलं पाहिजे. कसं आहे ना, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत या तंत्रज्ञानाचा फायदा पोचावा, शेतीचा खर्च कमी व्हावा, नुकसान टळावं आणि उत्पादन वाढावं, यासाठी सरकार हे ॲप वापरण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. हा शेतकऱ्यांच्या फायद्याचाच विचार आहे, हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. वा, भारी माहिती दिलीत. म्हणजे हा गैरसमज दूर झाला. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. तुम्हालाही PM किसानबद्दल असाच मेसेज आला होता का? कमेंट सेक्शनमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा. तर आज आपण महाविस्तार AI ॲपबद्दल सविस्तर माहिती घेतली. हो, थोडक्यात सांगायचं तर हे ॲप PM किसानसाठी बंधनकारक नाही, पण शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेचं आणि फायदेशीर आहे. बरोबर. या एकाच ॲपमधून कीड रोग ओळखण्यापासून ते सरकारी योजनांसाठी अर्ज करण्यापर्यंत सर्व सुविधा मिळतात. जाता जाता एकच सांगेन, बोला. सरकार योजना आणते, पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे. हे ॲप त्या जागरूकतेचं एक महत्त्वाचं साधन आहे. ना YouTube चॅनल तुमच्यासाठी आहे. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला पुढच्या भागात कोणत्या योजनेबद्दल माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अधिक माहिती आणि अपडेटसाठी आमच्या WhatsApp आणि Telegram ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. हा व्हिडिओ आपल्या गावातल्या WhatsApp ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.